आणि आता खास रिपोर्ट आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये राणा पाटलांनी ओमराजेंना दणका दिला आणि त्यापाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकीत देखील राणा पाटलांनी कमाल करून दाखवली आहे। असं असलं तरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून मात्र राणा पाटलांचं आणि भाजपचं चांगलंच टेन्शन वाढलंय। त्याला कारणीभूत ठरली आहे शिंदेंची शिवसेना। शिंदेंच्या शिवसेनेनं जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा सांगितलाय, तर दुसरीकडे तानाजी सावंत यांनी देखील राणा पाटलांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। राणा पाटलांचं आणि पर्यायानं भाजपचं धाराशिवमध्ये कसं टेन्शन वाढलंय पाहूयात। धाराशिवमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं। झेडपी अध्यक्षपदावर शिंदे गटाचाही दावा। सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपची सावध भूमिका। नगर परिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांना धूळ चारली आहे। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीनं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे। 19 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर शिंदेंच्या शिवसेनेला 15 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला केवळ 7 जागांवर समाधान मानावं लागलंय। काँग्रेसच्या वाट्याला 3 जागा आल्यात, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळवता आली नाही। जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच झेडपीच्या अध्यक्षपदावरून आता रस्सीखेच सुरू झाली आहे। भाजपच्या तोडीस-तोड जागा शिवसेनेला मिळाल्याचं सांगत शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा झाला तर आनंदच होईल असं म्हटलंय। शिवसेनेनं एक प्रकारे अध्यक्षपदावर दावाच ठोकल्याची चर्चा त्यामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर 19 भाजपचे आहेत, 15 शिवसेनेचे आहेत, त्यामुळे या ठिकाणी महायुतीचा अध्यक्ष होऊ शकतो आणि त्यामध्ये शिवसेनेचा अध्यक्ष होऊ शकतो निश्चितपणे। का त्या तोडीला सुद्धा आमचे सदस्य निवडून आलेले आहेत, त्यामुळे भाजपचा होऊ शकतो, शिवसेनेचा होऊ शकतो, महायुतीचा होऊ शकतो, पण शिवसेनेचा असा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो आणि तो अध्यक्ष झाल्यानंतर निश्चितपणे मलाही खूप आनंद वाटेल। का संपर्क जबाबदारी घेतल्यानंतर जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा शिवसेना भाजप राष्ट्रवादीचा झाल्याचा आनंद नक्कीच मला मिळेल। दरम्यान निवडणूक जाहीर झाल्यापासून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष होतील असा कयास बांधला जात होता। उमेदवारी अर्ज दाखल करतानाच त्यांनी आपण अध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचं जाहीर केलं होतं। जिल्ह्यात चर्चेत राहिलेल्या 13 गटातून अर्चना पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला। त्यामुळे अर्चना पाटीलच जिल्हा परिषद अध्यक्षपदी बसणार असा दावा भाजप कार्यकर्ते करतायत। अशातच अनपेक्षितपणे शिवसेनेचा आकडा वाढल्यानं आमदार राणा पाटलांनी आता सावध भूमिका घेतली आहे। अर्चना पाटलांचा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असे संकेत राणा पाटील यांनी दिले आहेत। निर्णय जो आहे तो नेतृत्व तिन्ही पक्षाचं जे आहे जे सिनियर लोक आहेत ते ठरवतील। त्याच्याबद्दल भाजप मोठा पक्ष आहे आणि अर्चना पाटलांच्या नावाच्या अध्यक्षपदासाठी गेल्या दिवसात चर्चा होती। नाही, चर्चा काही होऊ शकते, पण निर्णय जो आहे आम्ही शिस्त पाळणारे सर्वजण आहोत, पक्ष त्याबद्दल योग्य निर्णय घेईल ना। महत्वाची बाब म्हणजे महायुतीचा घटक पक्ष असूनही शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी भूम, परंडा आणि वाशीमध्ये आपले उमेदवार रिंगणात उतरवले। 13 पैकी 8 जागा जिंकत सावंतांनी आपली ताकद दाखवून दिली आहे। त्यामुळे आता तानाजी सावंतांच्या भूमिकेकडेही सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान सावंतांनी निवडणूक प्रचारादरम्यान टांगापलटी घोडे फरार होतील असा इशाराच राणा पाटलांना दिला होता। नेते मंडळी, बऱ्याच नेते मंडळीच्या सौभाग्यवती गुडघ्याला बाशिंग देव पाण्यात घालून बसलेले आहेत, हे सगळ्यालाच माहिती आहे। आम्ही बी ध्यान देऊ नये त्याच्यावर आमच्या पद्धतीनं। धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे। निवडणुकीपूर्वी स्वतः अर्चना पाटील आणि त्यांचा मुलगा मल्हार पाटील यांनी अध्यक्षपदावर दावा ठोकला होता। मात्र भाजपच्या तोडीस-तोड जागा निवडून आल्यानं राजन साळवींनी केलेलं वक्तव्य आणि तानाजी सावंतांची आक्रमक भूमिका यामुळे धाराशिवचा झेडपी अध्यक्ष कोण होणार याकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।